मशीन घेण्याचा अधिकार सभापतीला नाही ना. 21 डिसेंबरला रिझल्ट आला. 21 डिसेंबरच्या अगोदर 4 महिन्या अगोदर जुम्मा पॅरेवाल इथं मुख्याधिकारी होते. त्यांनी त्या कंत्राटदाराच्या 50 लाख रुपये जवळपास 50 लाख रुपयाचा बिल थांबवून ठेवलेला होता. बॉडी आल्यानंतर त्याच्या 50 लाख रुपयाचा बिल काढण्यात आला, जे की मागच्या मुख्याधिकाऱ्यांनी थांबवून ठेवलं होतं. का बरं थांबवून ठेवलं होतं? त्याच्या काम बरोबर नव्हता, लोकांना पाणी मिळत नव्हता, लोकांना गढूळ पाणी मिळत होता, म्हणून तो बिल थांबवण्यात आलेला होता. आणि आमच्या बॉडी आल्यानंतर मुख्याधिकारी आणि जे काही नगराध्यक्षाच्या संगमताने तो बिल काढण्यात आला. 70 लाख की 50 लाखाच्या, मला 50 लाखाच्या माहित आहे. ते आता ज्यांनी बिल काढलं त्यांना माहित आहे. त्याच्यावर आता त्या पाणी पुरवठ्याचे प्रीतीलाल सिंग जो कंपनी आहे, त्या मागे पालकमंत्री साहेब आले होते, त्यांना पण आम्ही निवेदन दिलं. पालकमंत्री साहेबांनी स्पष्ट मुख्याधिकाऱ्यांना निर्देश दिले होते की तुम्ही MJP, ठेकेदार आणि पूर्ण सभापती, अध्यक्ष, उपाध्यक्ष बसून काय त्याच्यामध्ये तोडगा काढता येतो तो बघून घ्या. आतापर्यंत ती बैठक नगरपालिका अध्यक्ष, मुख्याधिकारी माध्यमातून लावण्यात आलेली नाही. कशा प्रकारे परमनंट मुख्याधिकारी आमच्या इकडे संवर्गाच्या 21 जागा पण खाली आहे. म्हणजे आमच्याकडे इलेक्ट्रिकल इंजिनियर नाही, आमच्याकडे आरोग्य इंजिनियर नाही, कम्प्युटर इंजिनियर नाही. म्हणजे स्थिती खूपच गंभीर आहे. 21 संवर्गाच्या जागा खाली आहेत. त्याचा मी पाठपुरावा म्हणून पालकमंत्र्यांना निवेदन सुद्धा दिलेला होता. पण आता मला वाटते मे महिन्यामध्ये पूर्ण बदल्याचा प्रकार सुरू असतो, त्यामध्ये आम्हाला जवळपास मिळण्याची शक्यता आहे, अपेक्षा आहेत ना.